आलं छान होत ओसरलेलं रान तसं भरून आलं छान भीमाची करणी बोले चरणी भीमाची करणी बोले धरणी जय भीम सन्मानान जय भीम सन्मानान अशी कमाल केली रे दादा अशी कमाल केली रे दादा माझ्या भीमाईच्या पोरान अशी कमाल केली रे दादा माझ्या भीमाईच्या पोरान कायची होती बंदी दिली भीमान नामी संधी मित्रांनो काळ असा होता या बौद्ध समाजातील विशेषतः दलित वर्गांना शिक्षणाचा हक्क नाकारला होता पाणी पिण्याचा हक्क नाकारला होता रस्त्यावरून चालायचं झालं तर गळ्यात गाडगं आणि कमरेला झाडू होता कारण काय भिटाळ अस्पृश्य अशी परिस्थिती होती थुंकायचं झालं तर गाडग्यात थुंकायचं आणि चालताना या पावलाच्या ठसे जर जमिनीवर उमटले तर मागच्या कमरेला बांधलेल्या त्या झाडूने ते मिटले पाहिजे असा तो काळ होता पण आज बाबासाहेबांनी पददलितांना बहुजन वर्गांना घटनेच्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार दिला त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा म्हटलं होतं शिक्षणाचा अधिकार हा वयवर्ष 6 ते 14 या गटातील मुला मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे आणि म्हणून आज ही बहुजनांची मुलं शिकू लागली आणि म्हणून काही काय म्हणतात काल शिकायची होती बंदी दिली भीमान नामी संधी काल शिकायची होती बंदी दिली भीमान नामी संधी आज शिकायला पोर पोरी पुढे जातात आपला देश सोडून विदेशात जातात कवी काय म्हणतात आज शिकायला पोर पोरी कसे जाती विदेश मंदी आज शिकायला पोर पोरी कसे जाती विदेश मंदी राहायला माडी फिरायला गाडी राहायला माडी फिरायला गाडी हाती मोबाईल फोन अशी कमाल केली रे दादा अशी कमाल केली रे दादा माझ्या भीमाईच्या पोरान अशी कमाल केली रे दादा माझ्या भीमाईच्या पोरान काल लिहून ठेवलाय कायदा आज साऱ्यांचाच झालाय फायदा काल लिहून ठेवलाय कायदा आज साऱ्यांचाच झालाय फायदा कायदा हा सर्वांसाठी बाबासाहेबांनी केला आज कायद्यामुळे आज 8 दिवसातून 1 दिवस आपल्याला रविवारची सुट्टी मिळते महिलांना प्रसूतीच्या रजा मिळतात सर्व मानव या राज्य घटनेमुळे एक समानतेने जात वंश धर्म या बाबतीत कोणताही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने तो राहू लागलेला आहे त्या काळी व्यवसाय जे होते ते जन्मावर आधारित होते लोहाराच्या मुलानं लोहाराचा धंदा करायचा भावेच्या मुलानं फक्त केस कापण्याचाच धंदा करायचा परंतु आज जन्मावर आधारित जो व्यवसाय जी प्रथा होती ती कायद्याने नष्ट केली ज्याला जो आवडेल त्याला तो व्यवसाय करता येतो बरं हा कायदा केवळ मानवांसाठी का नव्हे पशूंसाठी सुद्धा हा कायदा केलेला आहे इथे रस्त्यावर फिरणारा कुत्रा असेल त्याला कुणालाही जीव मारण्याचा अधिकार नाही आणि त्याने जीव मारला असेल त्याच्यावर कायद्याने गुन्हा लागतो आणि तो अधिक प्रकटपणे राबवणाऱ्या त्या मेनका गांधी आहेत अतिशय त्याची दखल घेतात बरं मानवांसाठी जनावरांसाठी पशूंसाठीच हा कायदा आहे का हो नाही या वृक्षांसाठी सुद्धा कायदा आहे हे जे झाड आहेत कोणालाही झाड मुळापासून तोडता येत नाही जो कोणी झाड वृक्ष वनस्पती मुळापासून तोडत असेल त्याच्यावर गुन्हा नोंदवला जातो रस्त्यावर कुठे सोसायटीमध्ये जर झाडं मोठे झाले असतील आणि त्याला तोडायचं असेल तर त्याला
ADMCची परमिशन घ्यावं लागते. बघा, हा कायदा वृक्ष, वनस्पती, मानव, पशु या सर्वांसाठी. आणि बाबासाहेबांचे गुरु आणखी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी तर अहिंसेचा मनमंत्र दिलेला आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांचे तत्व बाबासाहेबांनी या घटनेमध्ये आणलेले आहेत. आणि म्हणून कवी काय म्हणतात, काल लिहून ठेवलाय कायदा, आज साऱ्यांचाच झालाय फायदा. पाहिण समाज सुटाबुटात, पाहिण समाज सुटाबुटात, होत अभिमान केलाय वादा. पाहिण समाज सुटाबुटात, होत अभिमान केलाय वादा. अभिमाने वादा केलेला आहे. कधी आणि केव्हा केला? तो दिवस होता 1950चा, जेव्हा बाबासाहेब अमेरिकेला होते. आणि त्यावेळी तिथले पत्रकार बाबासाहेबांना भेटायला आले आणि म्हणाले, बाबासाहेब, आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आहेत, ते तर नेहमी धोती आणि पंचामध्ये असतात आणि तुम्ही तर सुटाबुटात राहता असे मला दिसून येते. तर बाबासाहेब म्हटले की होय, जा तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा की आपण मला प्रश्न विचारलात की तुमच्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे सदैव पंचामध्ये असतात आणि तुम्ही मात्र सतत सुटाबुटामध्ये दिसतात. होय. बाबासाहेब सविस्तर सांगतात की बाबासाहेबांची आई भीमाई, बाबासाहेब लहान असतानाच त्या मृत्यू पावल्या होत्या. त्यांचं आईचं छत्र हरपलं होतं. आईची माया, ममता, प्रेम त्यांना मिळालं नव्हतं. शेवटी त्यांच्या आत्या मीराई यांनी त्यांचं पालन पोषण केलं, आईची माया दिली. आणि त्या मायेने बाबासाहेब वाढू लागले. परंतु तो प्रसंग असा होता, त्या मीराताई जेव्हा एका दुकानात साडी घ्यायला जातात, साडी घेतात, साडीचे पैसे देतात आणि निघायला लागतात, तेव्हा तो दुकानदार त्यांच्या हातातली साडी घेतो आणि गटारीमध्ये फेकतो आणि म्हणतो की तुम्हा महारांना, तुम्हा दलितांना, तुम्हा कुंड्यांना, तुम्हा तेलांना, तुम्हा बहुजनांना नवे कोरे कापड साड्या नेसायचा मुळीच अधिकार नाही. जा. त्या माऊलीला वाईट वाटलं. शेवटी त्या मीराईने त्या गटारात फेकलेली साडी घेतली, त्या घरी आल्या, त्या धुवून काढल्या आणि हा प्रसंग नेसला. हा प्रसंग जेव्हा बाबासाहेब पाहतात खूप दुःख वाटतं. आणि म्हणून त्या पत्रकाराला सांगतात कि मी जोपर्यंत जिवंत आहे, मैं जब तक जिंदा हूं तब तक मेरे बहुजनों के कदम पे मैं सूट-बूट देखूंगा, असे बाबासाहेब त्या पत्रकाराला म्हटले. आणि म्हणून कवी काही म्हणतात, पाहिण समाज सुटाबुटात, पाहिण समाज सुटाबुटात, होत अभिमान केलाय वादा. पाहिण समाज सुटाबुटात, होत अभिमान केलाय वादा. पाहिण समाज सुटाबुटात, होत अभिमान केलाय वादा. काल लिहून ठेवलाय कायदा, आज साऱ्यांचाच झालाय फायदा. पाहिण समाज सुटाबुटात, होत अभिमान केलाय वादा. असा कोणाचा जगात गौरव, असा कोणाचा जगात गौरव, केला का इतिहासानं, केला का इतिहासानं. अशी कमाल केली रे दादा, अशी कमाल केली रे दादा, माझ्या भीमाईच्या पोरान. अशी कमाल केली रे दादा, माझ्या भीमाईच्या पोरान. होत ओसरलेल रान,
कसं भारून आलं छान भीमाची करणी बोले धरणी भीमाची करणी बोले धरणी जय भीम सन्मानान जय भीम सन्मानान अशी कमाल केली रे दादा अशी कमाल केली रे दादा माझ्या भीमाईच्या पोरान अशी कमाल केली रे दादा माझ्या भीमाईच्या पोरान अशी कमाल केली रे दादा माझ्या भीमाईच्या पोरान जय भीम जय शिवराय.